मुंबई हायकोर्टानं वकील निलेश ओझा यांना चांगलंच फटकारलेला आहे। कोर्टावरील आरोप न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यासारखं असल्याचं नमूद करत निलेश ओझांनी केलेली वक्तव्य ही चुकीची असल्याचं हायकोर्टानं आता आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे। माध्यमांमध्ये अपलोड झालेली ओझांची विधानं हटवण्याचे आदेश देखील हायकोर्टानं दिले। आज मुंबई उच्च न्यायालयाच्या 5 जज बेंचने एक कंटेम्प्टची नोटीस काढली आहे की जे मी मागच्या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये जस्टिस रोहित मोहिते यांच्यावर जे आरोप केले होते, तर कोर्टाचं असं म्हणणं आहे की ते आरोप मी बाहेर न करता त्याच जजच्या समोर जेव्हा त्या जजला केसमधून माघार घेण्याची विनंती करायचं जेव्हा होतं तेव्हा करायला हवे होते। हे जे मुंबई उच्च न्यायालयाचे जे आदेश आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाचे जे आदेश आहे सुब्रमण्यम स्वामी वर्सेस अरुण शौरीचे त्याच्या अगेन्स्ट आहे। तर हे आदेश परत घेण्याकरिता रिकॉल ऑफ द ऑर्डर आणि नोटीस डिस्चार्ज करण्याकरिता आम्ही न्यायालयात अर्ज लावणार आहोत आणि त्यावेळेस उपलब्ध इतर पुरावे आणि इतर केसला वगैरे न्यायालयात देण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।